माहिती अधिकारामुळे बऱ्याचशा सरकारी कॉन्ट्रॅक्टर यांचं पितळ उघडं होण्यास चालू झालेलं आहे। त्याचं कारण हे असं आहे, पूर्वी एखादा रस्ता बांधायचा असेल तर त्या रस्त्याची टक्केवारी 10%, 15% अशी ठरली जायची आणि त्यावेळेला त्या रस्त्याला लागणारी रक्कम ही नियोजनबद्ध असायची। त्याच रकमेतनं सरकारी बाबूंना किंवा आमदार खासदार यांना टक्केवारी ठरली जायची। आता उलट झालेलं आहे। आता सरकारी व्हॅल्युएशन, एखादा रस्ता 1 करोडचा बनत असेल तर त्याचं व्हॅल्युएशन 2 करोड करतात आणि 1 करोड रुपये खर्च करतात आणि वरचा 1 करोड रुपये वाटण्यात घालवतात। अशा पद्धतीनं भ्रष्टाचार चालू आहे। मग तुम्हाला माहिती अधिकाराखाली तो कॉन्ट्रॅक्टदार कोणत्या प्रतिनिधीचा जवळचा नातेवाईक आहे किंवा कुठल्या सरकारी अधिकाऱ्याच्या जवळच्या व्यक्तीचा आहे, त्याचा नाव पत्ता हा सुद्धा तुम्हाला माहिती अधिकाराखाली मिळू शकतो। त्याचबरोबर त्या रस्त्याची क्वालिटी ही सुद्धा तुम्ही तपासू शकता। त्या क्वालिटीचा तो रस्ता आहे का नाही हा पाहण्याचा अधिकार, मूलभूत हक्क माहिती अधिकाराने तुम्हाला दिलेला आहे। त्यामुळे इथून पुढे तुम्ही माहिती अधिकाराचा अर्ज करून सदर कॉन्ट्रॅक्टदारची माहिती, त्याचबरोबर रस्त्याची क्वालिटी याची माहिती तुम्ही घ्यायची आहे।